येत्या 20 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटी गावातून आम्ही मुंबईकडे कूच करणार आहोत। अंतरवाली सराटीपासून सुरू झालेला पायी प्रवास हा पुढे नगर, पुणे, लोणावळा या मार्गे मुंबईत धडकणार आहे। मुंबईतील शिवाजी पार्कवर आपण उपोषण सुरू करणार आहोत। या दरम्यान ज्यांना शक्य झालं त्यांनी आंदोलनात सहभागी व्हावेत। या आंदोलनादरम्यान लागणाऱ्या सर्वच गोष्टी सोबत घ्या असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केलं आहे। जालना अंतरवाली सराटीपासून सुरू झालेला पायी प्रवास हा मुंबईतील शिवाजी पार्कवर थांबणार आहे। या दरम्यान आंदोलकांनी रोजच्या वापरातील सर्व वस्तू सोबत घेण्याचं आवाहन जरांगे पाटलांनी केलं आहे। यामध्ये झोपण्याची, खाण्याची आणि जेवण्याची व्यवस्था आपल्या वाहनात करा। थंडी आहे, सोबत जास्तीचे कपडे ठेवा, लाकडे घ्या, तसेच आपल्या वाहनासाठी लागणाऱ्याही गोष्टी सोबत असू द्या। जीवनावश्यक वस्तूंसह स्वतःच सज्ज व्हा, अवलंबून राहू नका। लग्न कार्यक्रम बाजूला सारून शेतीची सर्व कामं करून घराबाहेर पडा। आता आपण आरक्षण घेतल्याशिवाय आपण माघारी फिरायचं नाहीये असंही जरांगे पाटील म्हणाले। दरम्यान आमच्या मोर्चातील मराठ्यांना गावकऱ्यांनी सहाय्य करावे, तसेच मुंबईच्याही लोकांना विनंती आहे की त्यांनी देखील आम्हाला मदत करावी। प्रत्येकानं नेमून दिलेल्या तुकडीसोबत राहावं। आंदोलनादरम्यान कुणी काही वाकडं करत असेल किंवा व्यसन करत असेल तर त्याला पोलिसांच्या हवाली करा। मात्र देशात कुणी अशी धडक मारली नसेल तशी मुंबईत धडक मारा असंही जरांगे पाटील म्हणाले आहे। बीड येथे झालेल्या जाहीर सभेत जरांगे पाटलांनी 20 जानेवारी रोजी मराठ्यांना चलो मुंबईची हाक दिली आहे। मुंबईला सुमारे 10 लाख वाहनातून 3 कोटी मराठे मुंबईत दाखल होतील असे जाहीर केलं आहे। सरकारने लागू केलेली जमावबंदी 18 जानेवारी रोजी संपणार आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनी आता 20 जानेवारी हा दिवस ठरवला आहे। मात्र सरकारने या संभाव्य मोर्चाचा धसका घेतला असून यापुढे आपल्याला मुदत वाढवून मिळणार नाही हे सरकारला उमगले असून संपूर्ण शासकीय यंत्रणा आता कामाला लागली आहे असं समजतंय।